जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुदर्शन कदम यांच्यावर तब्बल 11,187 मताच्या फरकाने विजय मिळवला आहे. 26 पैकी 20 नगरसेवकांच्या विजयानं राजर्षी शाहू आघाडीनं एकतर्फी सत्ता काबीज केली आहे. तर विरोधी शिरोळ तालुका विकास आघाडीला 5, तर एक अपक्ष उमेदवारानेही खातं उघडले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरानजीक यात्री निवासमधील पालिकेच्या कार्यालयात रविवारी दिनांक 21 रोजी सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्याधिकारी टीना गवळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने आदींच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. 13 पैकी 2 व 7 प्रभागांच्या 5 फेऱ्या तर उर्वरित 11 प्रभागात 4 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. नगराध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांच्यासह शाहू आघाडीचे गिरमल परगोंडा कोळी, तेजश्री राहुल पाटील यड्रावकर, रुपाली राहुल बंडगर, सचिन महावीर चौगुले, मिनल रोहित नांद्रेकर, सचिन अप्पासाहेब नेटवे, शकुंतला कांतीलाल मचले, लक्ष्मण शंकर गोसावी, सोमया सुलेमान कडबी, बजरंग मनोहर खामकर, महेश प्रदीप कलगुडगी, स्वातीसागर मादनाईक, उज्ज्वला उत्तम वाघवेकर, पराग शामराव पाटील, अशोक मनोहर माळगे, तबस्सुम असलम फरास, अर्जुन उर्फ राजीव तानाजी देशमुख, अनुराधा राजेंद्र आडके, गीता संतोष भोसले, अर्चना विद्यासागर आडगाणे हे विजयी झालेत. शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष आघाडीचे संतोष बाबूराव जाधव, अनिता अशोक कोळेकर, रंगराव हिंदुराव पवार, संजय कुमार वसंत पाटील कोथळीकर, पंकज गुरव यांच्यासह लता दिलीप गाडेकर या अपक्ष म्हणून विजयी झाल्यात. जवळपास सर्वच प्रभागांचा निकाल 1.5 तासात जाहीर झाला. मतमोजणी केंद्राच्या काही अंतरावर प्रवेशबंदी करण्यात आली. निकालाच्या फेऱ्या आणि निकाल जाहीर होताच नगरसेवक आणि समर्थक जल्लोष करत प्रभागात परतले. जयसिंगपूर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील राजीव गांधी नगर परिसरासह संवेदनशील भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकालानंतर रात्री उशिरापर्यंत विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.